मित्रांनो, जे आदिवासी कसे आहात, मजेत ना? तर मी आहे ना, गेलो होतो डोळखामला सोयऱ्याचा लगीने कटिंग करायला गेलो होतो बघा. आज कटिंग बिटिंग केली मस्त आणि आलोय तुम्हाला आज काहीतरी नवीन दाखवणार आहे. मी इकडे मागं आहे ना सगळा जंगल आहे, डोंगर आहे आणि जंगलामध्ये आहे ना या टायमाला आता भरपूर झाडं वगैरे आहेत. त्याच्यात मी आता एक तुम्हाला दाखवतोय. किंवा ही वस्तू आहे ना रे ठराविक आहे. तेव्हा हे झाड आहे ना याला बघा असे काठी आहेत, पण हे तर तुम्ही ओळखीत असं चांगल्या चांगल्यांना घाम फोडते. कोयरू म्हणतात याला. तर कोयरू आहे ना अशी आग पेटते एखाद्या अंगावर सोडली बिडली कुठं कोणाच्या. पण मित्रांनो औषधी गुणधर्म पण आहेत बरं का एवढं त्याच्यावाले. आमच्या वेळेस आहे ना, मी लहानपणी होतो आणि दिवाळीची सुट्टी लागली असं ना आम्ही पुरा कुंभेरीमध्ये खेळत होतो आणि भात सोंगायचा चालेल सगळे भात सोंगीत होते आणि आम्ही खेळत होतो. खेळता खेळता त्या पेंडा होता, पेंड्याच्या तिथे गेलो आणि या कोयरू त्याच्या होता असा लागला ना अंगाला अशी खाज गेली मित्रांनो. तर हे बघा एक कोयरू आहे. अजून तुम्हाला याचे काय काय फायदे पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हे बघा हे इकडं सगळं कोयरूचं आणि हे बघा या अडाने दिसतच का? हा आईला मोकार कोयरू आहेत बाबा. नेऊशी वाटत आहे बा मित्रांनो, तुम्हाला लागले ना सांगा बा बरं का. हे इकडं डोंगरामध्ये मोकार आणि माझ्या अंगाला एक काटा टोचत त्या आईला मोकार टोचतात मित्रांनो. हे बघा करवंदा पण आहे, इकडं उंबर पण आहे आणि मोकार उन्हाचा तडाखा आहे इकडं तुम्हाला या गावात बिवात सगळा बोगाच झाला डायरेक्ट वाळून. आपल्याकडं कशी गार हवा येते पण इकडं डायरेक्ट मला घाम सुटलाय, पोरा घामाच्या धाराने सुटल्या. त्या बघा आताच कटिंग करून आलो आहे. त्या बघा मोकार घामाच्या धारा. आता ना घरी जाऊन आहे ना आंघोळच करावं लागेल. पाण्याची मोकार टंचाई आहे इकडं, त्यामुळेच कुठेतरी जावं लागेल मित्रांनो. हे बघा आता मी आहे ना जातो आता थोडं झाडाखाली बसाय गारव्याला थोडासा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.